हाय हॅलो नमस्कार. मी कोमल, सिंपल लाईफ विथ कोमल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत करते. खूप दिवसानंतर ब्लॉग येतो आहे, पण ठीक आहे म्हटलं आपण सुरुवात तर करूया. तर ही जी ड्रॉइंग दिसते ही माझ्या दीदीने काढलेली आहे. तिला ड्रॉइंग काढायला खूप आवडतात आणि मग आज काय शूट करू असं विचार चालूच होता आणि मिशोवरनं प्रोडक्ट पण आले होते माझे साडे ठेवायचे कवर. तर त्यामुळे म्हटलं ठीक आहे कपाटच आवरून घेऊ आपण. आणि बघा कपाट अशा प्रकारे आहे माझं. अगोदरच सगळे कपडे इकडचे तिकडे झालेले, खूप दिवस झाले आवरलेलं नव्हतं आणि घरातली कामं सगळे होऊन गेले होती. त्याच्यामुळे काय करायचं म्हटलं तर ठीक आहे थोडं करू म्हटलं आपण हळूहळू. तर चला मग असंच कनेक्टेड राहा. गेले 3 महिने झाले मी व्हिडिओ टाकलेलाच नाही आहे, कारण की थोडंसं काम होतं माझं आणि ते काम झाल्यावर पण आता 8 दिवस झाले मी फ्री होती. पण व्हिडिओ शूट करायच्या वेळेस मी 2 मिनटं बोलायचे आणि त्याच्यानंतर कॅमेरासमोर त्याच्यानंतर काय बोलू असं होऊन जायचं, एकदम शांत होऊन जायचे. सवय नसल्यामुळे बहुतेक असं होत असेल, पण ठीक आहे मी हळूहळू सवय करून घेईल. ही माझी मुलगी आहे दीदी, ती नेहमी मला प्रत्येक कामात मदत करत असते. प्रेग्नेन्सी असल्यामुळे इतके कामं होत नाही पटापट, मग ती घरी राहिली की ती मला मदत करते. आज तिची शाळा सकाळून होते, 7 ते 11 होती. शाळेतून आल्यावर मग आम्ही हे काम करायला घेतले. हे जे कवर तुम्हाला दिसत आहे मी साड्या ठेवते तिच्यात, हेच मी मिशोवरनं मागवलेले आहे. खूप छान क्वालिटी आहे त्याची, तुम्हीसुद्धा मागवू शकतात. तसं बघितलं तर माझ्याकडे जास्त साड्या नाही आहे, मला साड्या घालायला नाही आवडत जास्त. ड्रेसेस मी यूज करते, पण सध्या कंडिशन अशी होऊन गेली आहे की जे ड्रेस आहे माझ्याकडे ते पण जास्त फिट होतात ते आता प्रेग्नेन्सीमुळे. मग मी नवीन हे 1-2 ड्रेस घेतलेले आहे, तेच ड्रेस मी यूज करते. मी हा दुसरा व्लॉग आहे माझा, नवीन नवीन शूट करते त्याच्यामुळे आणि बोलण्यातही खूप अटकते, मला माहीत आहे. जर माझं काही चुकत असेल तर प्लीज समजून घ्या आणि काही चुकत असेल तर ते पण मला सांगा, म्हणजे मी माझ्या स्वतःमध्ये इम्प्रूव्ह करेल. कोणत्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडेल ते नक्की सांगा, म्हणजे मी त्याच्यावर पण व्हिडिओ बनवेल. आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून माझा हा व्हिडिओ बघत आहे ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. आणि माझं सांगायचं गेलं तर मी जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील आहे. एका खेडेगावात ते. तर चला हे कपाट मी पूर्ण आवरून घेते, माझे कपडे वगैरे व्यवस्थित ठेवून घेते कपाटात आणि मग तुम्हाला दाखवते कशा प्रकारे दिसत आहे. तर बघा अशा प्रकारे आम्ही कपाट ठेवलंय, रचले तिच्यामध्ये कपडे माझ्या दीदीने आणि मीने. अशा प्रकारे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि काही कमेंट असतील तर नक्की मला सांगा. काही चुकत असेल तर ते सुद्धा तुम्ही मला सांगू शकता. बाय.